रक्तदाबाची मोजणी आणि देखरेख. डिजिटल होम बीपी मॉनिटरच्या सहाय्याने कुणीही रक्तदाबाची मोजणी आणि देखरेख करू शकतो. यामुळे तुम्ही तुमचा रक्तदाब नियंत्रित करू शकतात. तसेच तुम्ही घेत असलेले उपचार योग्य पद्धतीने काम करत आहेत हे पाहण्यासाठी व भविष्यात निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांची तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना कल्पना येते. अचूक रीडिंग घेण्यासाठी काय करायला हवे असे राहुल विचारतो. घरी रक्तदाब मोजताना काय करायला हवे हे मुकेश समजावून सांगतो. रक्तदाब मोजण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसावे. पाय जमिनीवर ठेवून एका खुर्चीत बसावे. हात अशा पद्धतीने ठेवावेत जेणेकरून कोपरे हृदयाच्या पातळीवर असतील. उघड्या हातावर बीपी मोजा. 1 मिनिटाच्या अंतराने 2 ते 3 रीडिंग घ्यावेत व त्याची सरासरी काढावी. दररोज एका ठराविक वेळेला रीडिंग घ्यावे. रक्तदाबात तात्पुरती वाढ करणारे घटक कोणते याविषयी प्रिया विचारते. रक्तदाबात तात्पुरती वाढ करणारे अनेक घटक आहेत. त्यात कॉफी पिणे, धूम्रपान करणे, पायऱ्या चढणे आदींचा समावेश आहे असे मुकेश सांगतो. त्यामुळे रक्तदाब तपासण्यापूर्वी हे करणे टाळावे. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब वाढू शकतो. याला व्हाईट कोट हायपरटेन्शन असे म्हणतात. तुमच्या डॉक्टरांना वेळोवेळी भेटून त्यांना घरी घेतलेल्या रक्तदाबाचे रेकॉर्ड दाखवावे. घर घर बीपी केअर USV तर्फे जनहितार्थ आयोजित मोहीम.